तर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित तुम्ही सर्व प्राचार्य, शिक्षक, संस्थेचे अध्यक्ष, संस्थेचे सचिव, इतर सर्व आमचे डायरेक्टर्स आणि ही संस्था ज्यांनी स्थापन केली, ज्याच्यात एवढा मोठा आता हा वटवृक्ष तयार झाला, त्या रजनीताई लिमाये मॅडम, त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आपण आपलं आजचं सेशन चालू करूया. तर पॉस्को हा कायदा आला 2012 साली. तर त्याच्या आधी हा कायदा नव्हता का? तर कायदा होता. IPC मधले अनेक सेक्शन त्याला अट्रॅक्ट करत होते, परंतु स्पेसिफिक जेव्हा लहान मुलांचा विचार यायला लागला की लहान मुलांवर जे अत्याचार होत आहेत त्याच्यामध्ये जामीन पटकन मिळून जायचा, तर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम द सेक्शुअल ऑफेन्स असा हा पॉस्कोचा लॉंग फॉर्म आहे. हा कायदा आला 2012 साली, म्हणजे तो दोन्ही कायदे मंडळामध्ये खालच्या आणि वरच्या त्याच्यात पास झाला. तो राष्ट्रपतीकडे असेंटसाठी गेला आणि तिथनं असेंट होऊन तो लागू झाला, म्हणून तो 2012 साली त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं, म्हणून तो 2012 पुढे लिहितो आपण त्याच्या. तर 2012 पासून हा कायदा लागू झाला आणि हा कायदा लागू झाल्यापासून अनेक आमूलाग्र बदल या कायद्यात पुढे पुढे होत गेले. कायदा नवीन सुरुवातीला येताना तो रॉ असतो आणि नंतर त्याच्यातनं केसेस तयार होतात आणि केसेस तयार झाल्यानंतर तो परिपक्व होत जातो. तसे आपली कॉन्स्टिट्यूशन आहे जी अनेक वेळा अमेंड झाली, पण तिचं बेसिक स्ट्रक्चर आपण बदलू शकत नाही. त्याचप्रमाणे पॉस्कोचं बेसिक स्ट्रक्चर आहे टू प्रोटेक्शन द चिल्ड्रन, हे कधी कोणाला बदलता येणार नाही. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे सेक्शन 2 मध्ये जे डेफिनेशन दिले आहे चिल्ड्रनची. तर एनी पर्सन बिलो द एज ऑफ 18, तर कोणती पण व्यक्ती म्हटलं त्याच्यामध्ये, म्हणजे तो मुलगा पण असू शकतो. जनरली सेक्शुअल ऑफेन्स म्हटलं की महिला आपल्या डोळ्यासमोर येतात, पण मुलांवर पण अत्याचार होतात. तर म्हणून तो जो ती डेफिनेशन खूप महत्वाची आहे की एनी पर्सन बिलो द एज ऑफ 18. तर आता याच्यामध्ये जेव्हा कायदा बनवताना विचार केला होता फक्त मुलगा आणि मुलगी, तर त्याच्यानंतर मी असं ऍड केलं की याच्यामध्ये ट्रान्सजेंडर पण येऊ शकतो, कारण एनी पर्सन आहे डेफिनेशन मध्ये. तर ट्रान्सजेंडरवर जरी अत्याचार झाला तरी त्याला पॉस्को ऍप्लिकेबल होईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जेव्हा आपण आपल्या शाळेच्या संदर्भात विचार करतो तर या डेफिनेशनला एक परत कॉमेंट्री आलेली आहे की जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी ही मानसिकदृष्ट्या सक्षम नसते, ज्याला आपण गतिमंद म्हणूया, तर त्यांचं एज 18 नाही, थोडं जास्त असेल तरी चालेल. मेडिकली प्रूव्ह की नाही त्याला ते समज नाही आहे 21 वर्षाच्या मुलाला पण, तर तो पण याच्यामध्ये, म्हणजे एखाद्या 25 वर्षाच्या मुलांवर जो मानसिकदृष्ट्या सक्षम नाही आहे त्याच्यावर, त्या मुलीवर किंवा मुलावर अन्याय झाला तर त्याला पॉस्को ऍक्ट लागू होईल. मग हा ऍक्ट एवढा का महत्वाचा? आणि बाकीचे पण सेक्शन होते ना, IPC मध्ये होते, रेप केलं तर पनिशमेंट होते, पण हा जो रेप आहे हा रेअरेस्ट ऑफ द रेअर गणला जातो लहान मुलांवरचा, आणि याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा नाहीये, म्हणजे फाशीच शिक्षा आहे याच्यामध्ये. आणि अशा अनेक निर्णय हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात झाले आहे की शिक्षा ही फाशीची दिली गेलेली आहे, रेअरेस्ट ऑफ द रेअर. आता याच्यामध्ये छोटे छोटे ऑफेन्स आहेत, म्हणजे जसं बॅड टच आपण शिकवतो मुलांना शाळांमध्ये, आता ते चालू झालंय, गुड टच, बॅड टच. तर बॅड टच पण पॉस्को मध्ये जात. नुसता टच नाही, तुम्ही एखादा गोष्टीचा तुम्ही व्हर्बली बोलले कोणाला, लहान मुलाला, जी इंटेंड करते की इट इज रिलेटेड टू द सेक्शुअल ऑफेन्स, तर ती गोष्ट पण पॉस्कोच्या अंडर येते. म्हणून बोलताना पण खूप जपून बोललं पाहिजे. ही विकृती आहे समाजातली, हा कायद्यात नसावा असं माझं मत आहे. की या कायद्याची गरज का बसावी? आपण भारताचे एवढे सुसंस्कृत लोक आहोत आणि लहान मुलांवर अत्याचार करणार ते नराधमच आहेत. म्हणजे आपण रामायणात शिकलो, महाभारतात शिकलो, आणि एक सुसंस्कृत पिढी आपण तयार करतो आहोत, आणि त्याच्यामध्ये जर अशी विकृती तयार होत असेल तर आपल्या शैक्षणिक धोरणाचं कुठेतरी ते फेल्युअर आहे. कारण शेवटी जो माणूस विकृत होतोय, तयार होतोय, तो याच समाजातनं तयार होतोय, याच शाळा असो, प्रायव्हेट असो, मग तिथे त्याला ते संस्कार दिले गेले नाही का? त्या आई वडिलांनी त्याला ते शिकवलं नाही का? कोणत्या आई वडील शिकवतील की तू मोठा होऊन एखाद्या लहान मुलांवर किंवा मुलीवर अत्याचार कर? कोणीच नाही शिकवणार. मग या कायद्याची गरजच यायला नको असं माझं एक वैयक्तिक माणूस म्हणून मत आहे. वकील म्हणून तर येऊ द्या, केसेस येतात, फी मिळते, पण ते चांगलं नाही.
म्हणजे वकिलांनी पण कसं काम करावं, फीसाठी करावं का करू नये, कोणते कामं हातात घ्यावी. म्हणजे एखादा पॉस्को रिलेटेड असेल आणि तो तुमच्याकडे किती पण फी घेऊन तर एक काम असतं आपलं की ती केस आपण नाकारली पाहिजे, खरंच अत्याचार झाला असेल तर. दुसरं या कायद्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे प्रोनोग्राफी. म्हणजे ज्या आपण वाईट चित्रपट जे समाजामध्ये आपण बघतो की चित्रपटातले दोन प्रकार, जे चांगले जे आपण बघतो उघडलं की, आणि आता मोबाईल आलाय की काही जे आपण बघू नये असे पण चित्रपट त्या युट्यूबवर आहेत, ते बघणं सुद्धा गुन्हा आहे बरं का. पॉस्को मध्ये नाही, तो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट मध्ये असे चित्रपट बघणं हा गुन्हा आहे. पण अनेक जण येतात, बघतात, सोडून देतात. पण जे ते सगळं जे आपण जे बघत असतो ना ते कुठेतरी मॉनिटर होत असतं कुठल्या तरी सर्व्हरवर. तर त्याच्यामध्ये जर समजा पॉस्को असेल म्हणजे एखाद्या लहान मुलीला किंवा मुलाला त्या चित्रपटामध्ये यूज केला असेल तर तो बनवणारा जेवढा दोषी आहे तेवढा बघणारा पण दोषी आहे. त्याच्यावर पॉस्को ऍक्ट अट्रॅक्ट होतो आणि त्याला 3 वर्षाची सजा आहे बघणाऱ्याला. मध्ये एका मोठ्या चित्रपट अभिनेत्रीच्या त्यांच्या मिस्टरांना अटक झाली होती या क्रोनॉलॉजीमध्ये. तर कायदा खूप चांगला बनवलेला आहे, कायद्यामध्ये प्रोटेक्शन होणं गरजेचं आहे. पण मी आता ज्या केसेस बघतोय त्या केसेस ज्या कोर्टासमोर येत आहेत त्याच्यामध्ये अनेकदा या कायद्याचा मिसयूज झालेला आहे. एक केस अशी आहे जी आता मुंबई हायकोर्टासमोर होती की ज्याच्यामध्ये त्या माणसाने 14 वर्षाच्या मुलाचा उपयोग करून घेतला. त्याचं डिवोर्सचं भांडण होतं, डोमेस्टिक व्हायलन्सची केस होती, नवरा आणि बायकोमध्ये डिवोर्सची केस पेंडिंग होती. आणि त्याच्या बायकोचा भाऊ खूप मदत करत होता, जनरली करणार ना कोणता पण भाऊ. तर त्यांनी त्याच्या मुलाला सांगितलं की मुला थ्रू पॉस्कोचे केस टाकले त्या साल्यावर. दिस इज द मिसयूज ऑफ पॉस्को. मग एकदा सुप्रीम कोर्टने त्याच्यात असं निरीक्षण नोंदवलं आहे की पॉस्कोमध्ये लहान मुलांचा जर असा कोणी वापर करून घेत असेल आणि जर खोट्या केसेस दाखल करत असेल तर त्यांच्यावर पण उलट्या केसेस दाखल करा, खोटी केस दाखल केली म्हणून. तर असा हा पॉस्को कायदा क्रोनॉलॉजी म्हणजे जे तुमचे सगळे वाईट चित्रपट आहे याच्यामध्ये लहान मुलांना काम करण्यापासून रोखतो. त्यांना काम असं जर कोणी काम त्यांच्याकडनं करून घेतलं तर त्याला 5 वर्षापर्यंत शिक्षा केलेली आहे. तर ही शिक्षा अजून वाढायची गरज आहे असं मला वाटतं. कारण की फक्त रेप विक्टिमलाच त्याच्यामध्ये फाशीची शिक्षा आहे, बाकीच्या शिक्षा बघितल्या तर 3 वर्ष आहे, 5 वर्ष आहेत. कोणी एखाद्या मुलीला बॅड टच करणं आणि रेप करणं माझ्या दृष्टीने दोन्ही सारखंच आहे. तुमच्या माइंडमध्ये ते इंटेन्शनच किती वाईट येतं की लहान मुलांना मी अशा पद्धतीने टच करू. रेप तुम्ही करू शकले नाही कारण आजूबाजूला सराउंडिंग तसं होतं. त्याच्यामुळे शिक्षा ही सारखीच असली पाहिजे. परंतु कायद्याने ते थोडं त्याच्यामध्ये ग्रे एरिया आहे की टच केला म्हणजे हे होत नाही. त्यात आतापर्यंत हायकोर्टाचा मध्ये काहीतरी निर्णय आला होता की आमकी गोष्ट केली म्हणजे रेप होत नाही. तर वाईट आहे हे. माझ्या दृष्टीने तुम्ही मानसिक दृष्ट्या त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो तो रेपच आहे, त्यासाठी रेप प्रूव्ह होण्याची गरज नाही. पॉस्कोतल्या सगळ्यात अजून एक चांगलं काही असेल तर त्याच्यामध्ये जो अॅक्यूज आहे, अॅक्यूज म्हणजे जो गुन्हेगार आहे, त्या गुन्हेगाराला प्रूव्ह करायला लागतं की मी दोषी नाही आहे. इतर सर्व केसेसमध्ये म्हणजे इव्हन मर्डरच्या केसमध्ये पण प्रॉसिक्युशनला म्हणजे पोलिसांना प्रूव्ह करावं लागतं हा दोषी आहे. ते खूप अवघड असतं. तिथे 2 साक्षीदार आणायचे, मग ते साक्षीदार तपासायचे. मग अनेक वेळा असं असतं की सर मी त्याला बघितलं, तो त्या गाडीसमोर खून करत होता आणि मी असं बघितलं आणि मी सांगतोय मग सर तुम्हाला जर चष्मा होता त्या दिवशी तुम्ही चष्मा लावलेलाच नव्हता, झालं केस वीक झाली. चष्मा लावल्यावर मला नंबर दिसतोय क्लिअर, चष्मा असताना दिसत नाहीये. ऍक्च्युली दिसतंय मला त्यांनी मारलंय, हे केलंय, पण केवळ चष्मा घातला नव्हता म्हणून तो सुटू शकतो किंवा त्याची शिक्षा कमी होऊ शकते. पॉस्कोमध्ये ते नाही आहे. पॉस्कोमध्ये जो गुन्हेगार आहे त्यालाच प्रूव्ह करायचं आहे की मी दोषी नाहीये. तर हे पॉस्को आणि मोका या 2 कायद्यामध्ये ही प्रोव्हिजन आहे. आणि ईडी मध्ये आहे. आपण म्हणतो ना ईडी कठीण काय, तर ईडी मध्ये हे आहे की त्या अॅक्युजला स्वतः प्रूव्ह करावं लागतं की मी दोषी नाहीये, त्याच्याशिवाय जामीन होत नाही.
पॉस्कोमध्ये जामीन होणं अवघड आहे, पण बॅड टचचा जामीन साधारणतः 8-10 दिवसात होऊन जातो. रेपचा जामीन व्हायला वेळ लागतो. माझ्या अंदाजे सगळेच पॉस्कोमधले जामीन व्हायला वेळ लागला पाहिजे. जे रेपला आहे तेच तुम्ही बॅड टचला पण ठेवलं पाहिजे. तर ह्या अमेंडमेंट करणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे, पण त्याचबरोबर त्याचा गैरउपयोग पण टाळला पाहिजे. आता एका आमदारांनी परवा स्टेटमेंट दिलंय की कोणताही कायदा आला की तो पोलिसांना चांगला असतो. म्हणजे दारू बंदी आली तर दारूचा हप्ता चालू होतो, गुटखा बंदी आली तर गुटख्याचा हप्ता चालू होतो, पण गुटखा चालूच राहतो. मग तसं नको व्हायला की पॉस्को आला, खऱ्या मुलांवर अत्याचार चालूच आहे आणि त्याचा दुरुपयोग दुसरे जण करतायत. तर हा पण पॉस्कोचा दुरुपयोग टाळला पाहिजे आपण. तर कायदा खूप सर्वार्थाने चांगला आहे. तर याच्यात कोण जाऊन तिथे गुन्हा नोंदवू शकतो? तर पीडित स्वतः आणि त्याचे पालक किंवा त्याचे शिक्षक हे 3 जण जाऊन तिथे पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा नोंदवू शकतात. मग बाकी पुढची सगळी प्रोसिजर ही कोर्ट करतं. याच्यासाठी एक स्पेशल कोर्ट अपॉइंट केलेलं आहे. सेशन कोर्टाच्या खालचं नाही, सेशन कोर्टाच्या लेव्हलचं कोर्ट तिथे अपॉइंट होतं. ते स्पीडी ट्रायल चालतात आणि शक्यतो असं असतं की त्या कोर्टाच्या जज ह्या लेडीज असल्या पाहिजे. तुम्ही बघितलं नाशिकमध्ये किंवा कुठे पण जा, पॉस्को कोर्ट जर असेल तर त्याच्या न्यायाधीश ह्या तुम्हाला लेडीजच सापडतील. हा त्या कायद्यामध्ये ती एक प्रोव्हिजन केलेली आहे. दुसरी गोष्ट, जर एखादा गरीब असेल, त्याला काय परवडत नसेल खर्च तिथला, तो वकील देण्याची प्रोव्हिजन पण त्या जज करतात. नंतर त्यांचा येण्या जाण्याचा खर्च, कॉम्पन्सेशन, त्या मुलावर जो मानसिक परिणाम होतो त्यासाठी त्याला लागणारी मेडिकल ट्रीटमेंट, त्याच्या शाळेचा सगळा खर्च, असं 1 लाख रुपयापर्यंतचं कॉम्पन्सेशन द्यायची प्रोव्हिजन कायद्यामध्ये आहे. त्या मुलाला केस FIR रजिस्टर झाल्यानंतर स्टेजेसमध्ये आहे. FIR रजिस्टर झाल्यानंतर काही रक्कम, चार्जशीटला काही रक्कम आणि दोषी ठरल्यानंतर काही रक्कम त्या मुलांना किंवा त्या मुलींना मिळते. पैसे देऊन त्याचं समाधान होईल असं अजिबात नाही. परंतु अनेक आदिवासी पाड्यातली मुलं असतात, आश्रमशाळेत तर कायम आपण वाचतोय की त्या मुलांवर अत्याचार झाला, त्या मुलींवर अत्याचार झाला आणि त्या केसेस रजिस्टर होत नाही. वाईट आहे. म्हणजे कायद्याची खरी गरज ज्यांना आहे ना पॉस्कोची, ते रजिस्टरच करत नाही. आणि मुंबईमध्ये केसेस रजिस्टर होतात इंटरनॅशनल शाळेतल्या की आमच्या मुलांवर शिक्षकांनी अत्याचार केले. आश्रम शाळेतले हॉस्टेल्स आपण बघितलं, आपल्या मसरूळात झालं होतं, 2 वर्ष झाली. तिथे पॉस्को लागलाय, पण तो माणूस जामिनावर असेल. तर अशा ठिकाणं आहे जिथे स्वतः सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या संस्थेत जसे मॅडम आहेत, त्यांच्यासारख्यांना त्या बॉडीवर घेतलं पाहिजे की त्यांनी जाऊन तिथे त्या बोलल्या पाहिजे त्या मुलींशी. एवढं. आणि मी बघतो मॅडम असतील, सर असतील, निरपेक्ष काम करणारे लोक आहेत. म्हणजे मी त्यांचं तर बघतो ना की ते नाटकाच्या क्षेत्रात पण आहेत, प्रबोधिनीसाठी एवढं काम करतायत. तर अशा माणसांना त्या बॉडीवर घेतलं पाहिजे शासनाने आणि तिथे जाऊन फाइंड आउट केलं पाहिजे की खरंच कोण कारण असं कोणी मुली बोलणार नाही, कारण त्यांच्या घरचे निरक्षर आहेत. ते शेतावर जातात, कुठेतरी आदिवासी पाड्यावर जातात कामाला आणि त्या मुलींवर जे अत्याचार होतात ते सहन करत असतात. त्यांना समजत नसतं की आपण काय सहन करतोय, आणि ती वय येण्यापर्यंत सर्व निघून गेलेलं असतं आता ते समज येईपर्यंत. तर हा कायदा त्यांच्यासाठी आहे. जर याचा दुरुपयोग होत असेल, काही प्रमाणात त्याचा दुरुपयोग होत असेल, तरी त्या लोकांना प्रोटेक्ट करण्यासाठी हा केला गेलेला आहे. आणि तो शेवटची जी ती मुलगी आहे किंवा तो जो मुलगा आहे लहान, तो जेव्हा प्रोटेक्ट होईल या कायद्याने, तेव्हा हा कायदा सक्सेस झाला असं होईल. या कायद्यातल्या अशा काही प्रोव्हिजन्स आहेत. कायदा एकदम सोपा आहे, कायद्यामध्ये विशेष काही नाही. सेक्शन 2 मध्ये डेफिनेशन्स दिल्या आहेत, सेक्शन 3 मध्ये शिक्षा दिली आहे आणि मग बाकी कॉम्पन्सेशनचा विषय आहे, स्पेशल जजचा विषय आहे. असा एवढा समजायला सोपा कायदा आहे. फक्त त्याचे इम्प्लिमेंटेशन अवघड आहे, कारण की माणूस तिथे जायला घाबरतो. तर कायद्याने ती पण एक प्रोव्हिजन केली आहे की त्या मुलीला किंवा त्या मुलाला कोर्टात येण्याची गरज नाही, त्यांना पोलीस स्टेशनला येण्याची गरज नाही. तुमच्या घरी साध्या वेशात, मुलगी असेल तर महिला पोलीस कर्मचारी, मुलगा असेल तर तो पुरुष इन्स्पेक्टर लेवलचा एक माणूस तुमच्या घरी येऊन ती साक्ष घेईल, तो विटनेस नोंदवून घेईल आणि तो FIR दाखल करेल. कोर्टामध्ये पण तुम्ही घरी बसून VC द्वारे तिथे अटेंड करू शकतात, कोर्टात यायची गरज नाही.
कोर्ट चालू असताना, पॉस्कोची केस चालू असताना तिथे थांबण्याचा अधिकार कोणालाही नाही. तिथे फक्त त्या मुलीचे आई वडील आणि आरोपी एवढेच थांबू शकतात. त्याला म्हणतात इन कॅमेरा साक्ष. ती पॉस्कोमध्ये पहिल्यापासून आहे. तर अशा सगळ्या प्रोव्हिजन्स खूप चांगल्या आहे कायद्यामध्ये. आणि आपल्या आसपास असं कुठे घडू नये, पहिली गोष्ट घडूच नाही, आणि घडलं तर नक्की त्याचा FIR झाला पाहिजे, एवढी काळजी आपण घेतली पाहिजे. आणि पोलिसांनी सुद्धा याच्यामध्ये खूप काळजी घेण्याची गरज आहे. गुन्हा नोंदवून घेताना जर खरोखर आरोपी असेल तर तो सुटता कामा नये. मग अनेक वेळा असं की आरोपी खरा असतो, परंतु असं म्हणतात ना की न्याय फक्त पैशावाल्यांनाच मिळतो, गरिबांना न्याय मिळत नाही. तर असं पण त्याच्यामध्ये व्हायला नको. पॉस्को सारख्या केसेसमध्ये गरीब श्रीमंत असा भेदभाव झालाच नाही पाहिजे. त्या पोलीस जे कोणी गुन्हा नोंदवून घेत असतील त्यांना पण लहान मुलं आहेत, त्यांनी त्यांचा विचार करण्याची जास्त गरज आहे. तर त्या केसमध्ये मग अनेक वेळा असं होतं ना की कोणत्या तरी आश्रमशाळेचा मालक मोठा असतो, कोणत्या तरी संस्थेचा मालक मोठा असतो, मग त्याच्यावर कसं काय गुन्हा करणार, किंवा गुन्हा झाला तरी मग परत भ्रष्टाचार नावाचा प्रकार येतो. तर असा हा सुंदर कायदा आहे. त्याचा एक चांगला उपयोग महाराष्ट्र शासनाकडनं तर होतोय. अनेक गुन्हेगार त्याच्यामध्ये अटक झालेत, अनेकांना फाशी झाल्या आहेत या कायद्यामध्ये, फाशीची शिक्षा झालेली आहे कन्फर्म. तर खूप चांगला कायदा आहे. आणि माझ्या अंदाजे तुमचे काही डाऊट्स असतील तर मला विचारा, नाही तर मी क्लोज करतो. धन्यवाद.